नमस्ते खानदेशी तडक्यामध्ये. आज आपल्याला उकडीचे मोदक बनवायचे आहे. विघ्नहर्ताचे आगमन होते आहे, त्याकरता आपण आज उकडीचे मोदक करणार आहोत. गणपती बाप्पाला आवडणारी अशी रेसिपी आहे. मोदक करण्यासाठी आधी आपण सारण करून घेऊया. बघा, मी 1 वाटी भरून खवलेलं नारळ घेतलेलं आहे. ओलं नारळ आहे हे. अर्धी वाटी गूळ घ्यायचा आणि 1 वाटी तांदळाची पिठी घ्यायची. सर्वात आधी आपण सारण करून घेऊया. सारणासाठी मी 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. त्यात मी 1 चमचा भरून खसखस घातलेली आहे. खसखस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्यात खवलेलं नारळ घालणार आहोत. उकडीचे मोदक हे ओल्या नारळाचे छान बनत असतात. बघा, या प्रकारे त्यात आपण नारळ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तुपामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यात आपण गूळ घालायचा. गूळ व्यवस्थित छान असा बारीक करून घ्यायचा. जास्त जाड ठेवायचं नाही, त्यामुळे लवकर त्यात मिक्स होत असतो. बघा, या प्रकारे छान असा गूळ त्यात मिक्स होतो आहे. गुळाचे पूर्णपणे पाणी झाले आणि पूर्णपणे नारळामध्ये झाले तर आपण थोडं त्यात मीठ घालायचं. गोडाची चव वाढवण्यासाठी मीठ हे गरजेचं असतं, म्हणून आपण थोडंसं मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर आपण हे 2 ते 3 मिनिटं छान व्यवस्थित परतून घेणार आहोत. बघा, या प्रकारे सारण मस्त तयार झालेलं आहे. तर सुद्धा आपण 2-3 मिनिटं हे हलवत राहायचं, जेणेकरून कुठे गुळ राहिलेला असेल तो त्यात व्यवस्थित मिक्स होऊन जातो. बघा, या प्रकारे सारण तयार झाल्यानंतर आपण उकडीचे मोदक करण्यासाठी जी तांदळाची पिठी काढलेली आहे त्याची आपण खिशी करणार आहोत. तांदळाची खिशी करण्यासाठी बघा, मी 1 चमचा साजूक तूप घालायचं आधी कढईमध्ये आणि मग ते थोडं गरम झाल्यानंतर त्यात आपण जेवढी वाटी तांदळाची पिठी घेतली आहे तेवढंच आपण पाणी घालणार आहोत. हे बघा, पाणी घातल्यानंतर पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर त्यात थोडंसं मीठ घालायचं. मीठ छान त्यात हलवून घ्यायचं आणि मग त्यात आपण तांदळाची पिठी घालायची. हे बघा, या प्रकारे तांदळाची पिठी घातल्यानंतर लगेचच पीठ हे आवळलं जातं आणि खिशी छानशी तयार होते. बघा, या प्रकारे 2 ते 3 वाफा आल्यानंतरच आपण ती खाली उतरवणार आहोत. बघा, या प्रकारे मस्त अशी तांदळाच्या पिठीची खिशी बनलेली आहे. बघा, या प्रकारे आपण 2 ते 3 मिनिटं हे झाकण ठेवून वाफवून घेऊया. या प्रकारे झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत. या प्रकारे खिशी व्यवस्थित पूर्ण तयार झालेली आहे. आता आपण मोदक करायला घेऊया. एवढ्या सारणामध्ये तुम्ही 11 मोदक करू शकतात. मी 5 मोदक बनवत आहे. बघा, या प्रकारे सारण आपण स्टोअर करून ठेवलं तरी सुद्धा चालत असतं. बघा, या प्रकारे आपल्याला मोदक बनवायचं आहे. यात आपण सारण भरून मोदकासारखं करून घेणार आहोत. जरा सांभाळून करायचं, कारण तांदळाच्या पिठी ही फार ओलसर असते आणि ती लगेच तुटण्याची शक्यता असते, म्हणून हळूवार हा मोदक बनवायचे असतात. बघा, या प्रकारे मोदक छान असा तयार झालेला आहे. त्याला आपल्याला हवा तसा आपण आकार देऊ शकतो. बघा, या प्रकारे मी 5ही मोदक बनवून घेतले आहे. बघा, यावरती मी केसर लावलेली आहे. आता आपण हे उकडायला ठेवूया. उकडण्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी ठेवून रिंग ठेवायची आणि त्यावरती एका प्लेटमध्ये, जाळीदार प्लेटमध्ये किंवा चाळणीमध्ये एक केळीचं पान ठेवून त्यावरती मोदक उकडायला ठेवायचे. साधारणतः 15 मिनिटं आपल्याला हे उकडून घ्यायचे आहे. बघा, या प्रकारे 15 मिनिटं होऊन मोदक छान असे उकडलेले आहेत. गणपती बाप्पाचं नैवेद्य मस्त आपला तयार झालेला आहे. यावरती छान असं साजूक तूप घालायचं आणि गणपती बाप्पा समोर प्रसादाकरता ठेवायचं. बघा, मला कसं वाटला गणपती बाप्पाचा प्रसाद मला कमेंट्स करून नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.